कोण टीम 4 मध्ये येईल. रेस तर आहे मोठी. या रेसमध्ये पण बघितलं तर संघ अनेक आहेत, परंतु अनेक संघांपैकी नक्कीच एकाला स्थान मिळेल. बघूया प्रत्यक्षात आता खेळ कशा प्रकारे होतोय आणि त्याचा धावता विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा जोडले जातात मायक्रोफोनवर आमचे साथी समाजक मित्र मिस्टर अमित शर्मा. धन्यवाद जयेश चिडुकले. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील साहेब चषक 2026 हे शानदार आयोजन आपण पाहतोय. चौथा दिवस आहे या स्पर्धेचा. फायनल डे मध्ये आलेले सर्व खेळाडू, सर्व सन्माननीय मान्यवर, त्यानंतर प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विजय शेठ गोविंद पाटील साहेब चषकामध्ये सुरू होणारी मॅच गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पोमन. पहिल्या डावाला होईल सुरुवात. 3 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 2 बॅटर एंटर झालेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाच्या माध्यमातून. प्रिन्स ऑफ पोमन राहुल अंधेर, त्यानंतर हेमंत घोडविंदा, हे 2 बॅटर सज्ज होतील. मैदानाच्या आतमध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सागर जोगारी. जबरदस्त बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत या असोसिएशनचे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पंचांचा इशारा. पहिला पॉवर प्लेला सुरुवात. बॉलर तयार सागर जोगारी. स्ट्राईक एंडला हेमंत घोडविंदा याला आपण पाहणार आहोत. जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे या पोमन संघाचा. पहिलाच बॉल ऑन साइडला टॅप केला. बॉलला चेंडू जाईल शॉर्ट लेगला. एकदम मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट. काटेकी टक्कर, टफ फाईट मुकाबला पाहायला मिळेल इकडच्या प्रेक्षकांना. बॉलर तयार सागर जोगारी. षटकातील दुसरा बॉल से राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लॉफ्ट केला बॉलला. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर राहुल अंधेर. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. टायमिंग फक्त केला होता बॉलवरती. एनर्जी मात्र फारच कमी लावली होती या फटक्यावरती. झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे मिस्टर राहुल अंधेर. 0 या आकड्यावरती तो बाद झालेला आहे. KPL चा नक्कीच आपण पाहिलं तर बेस्ट बॅटर म्हणून चांगली कामगिरी त्यांनी केली होती APL मध्ये, परंतु या मॅच मध्ये तो गोल्डन डकवर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती विशाल भडांगे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार सागर जोगारी. यावेळेस अपील केलेला आउट. फ्लॉम एल्बी सापडलेला आहे मिस्टर विशाल भडांगे. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. जबरदस्त ॲक्युरेट बॉलिंग करतोय बॉलर सागर जोगारी. या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के त्याने दिलेले आहेत पोमन संघाला. राहुल याला बाद केलं होतं अगोदर, त्यानंतर विशाल याला देखील त्याने बाद केलेला आहे. भरपूर वेगाने बॉलिंग करतोय बॉलर सागर जोगारी. वेगाने बीट केला होता. चेंडू पायांवरती आदळला होता. फ्लम एल्बी सापडलेला आहे. बॅटर विशाल भडांगे निघून जाईल मैदानाच्या बाहेर. तर त्याच्या जागेवरती हितेश गांगडा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाचा कर्णधार आहे. संघाचा कर्णधार नक्कीच जिम्मेदारीने खेळ करावा लागेल या बॅटरला. हेमंत अँड हितेश हे 2 बॅटर आहेत या पोमन संघाचे. त्यांना आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन नक्कीच पाया रचावा लागेल धावसंख्येचा. बॉलर तयार सागर. यावेळेस सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल. इनफिल्डच्या वरून फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेक. ही फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 धावा खर्च करते बॉलर
सागर जोगारी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर मिस्टर हेमंत गोडबिंदा. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय या पहिल्याच ओव्हरमध्ये सागर जोगारी. अप्रतिम डिलिव्हरी टाकतोय आपल्या संघाकरता. जबरदस्त बॉलर आहे या देवदळ संघाचा. यावेळेस चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल अलाउंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. बॉलची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 4 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाने धावसंख्येची उभारणी केलेली आहे. या 4 धावांची 2 विकेट बाद झालेल्या आहेत या पोमन संघाचे. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आकाश जोगारी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. तर त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल हितेश गांगडा. बॅटर रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. आकाश जोगारी अपकमिंग यंगस्टर आहे या गावदेवी स्पोर्ट देवदळ ए संघाचा. त्याच्या माध्यमातून बॉलिंगची हाताळणी पाहावं लागेल कशा प्रकारची केली जाईल. स्ट्राईक एंडला हितेश गांगडा असेल. 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खूपच कमी धावसंख्या बनली गेलेली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र आकाश तयार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला हितेश गांगडा असेल. फुलटॉस बॉल हॅमर्ड केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल तर कॅरी केलेला आहे. आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे हितेश गांगडा. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद. लोवर फुल टॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर आकाश याने. त्या बॉल लाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झाला नाहीये. बॅटवर चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला नाहीये. झेल देऊन बाद झाला बॅटर हितेश गांगडा. खूपच कमी धावा त्याने बनवलेल्या आहेत. फारच निराशाजनक कामगिरी करतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमन हा संघ. या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे ऑफस्टंपच्या बाहेर. बॉलच्या हाताळणी वाईड बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 या अंकांवरती 5 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 1 ने पुढे सरकले जाईल. 5 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. आकाश जोगारी विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर अवेलेबल आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त 1 सिंगल धाव मिळेल. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. चांगले प्रयत्न करावे लागतील हेमंत अँड विकेश या दोन्ही बॅटरला. संघाची धावसंख्या 6 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल हेमंत याला. जबरदस्त बॅटर आहे. नक्कीच चांगला फॉर्म मध्ये आहे हा बॅटर हेमंत. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह मध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर हेमंत घोडबिंदे. बॅट टू द बॉल. धन्यवाद. कालांतराने विकेट डाऊन होत चाललेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाचे. संघ अडचणीमध्ये सापडला गेलेला आहे. भरपूर महत्वाचे विकेट बाद झालेले आहेत. सर्वप्रथम राहुल बाद झाला. त्यानंतर विशाल. त्यानंतर हितेश. या प्रकारे नक्कीच विकेट डाऊन झालेले आहेत. 4 विकेट एकंदरीत डाऊन झालेले आहेत या पोमन संघाचे. तर नवीन बॅटर करण काटेला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. बॉलर तयार आकाश जोगारी. 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. यावेळेस आडव्या खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकताय. चेंडू जाईल शॉर्ट फाईलीच्या दिशेने.
बॅटला स्पर्श होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. लो स्कोरिंगचा मॅच नक्कीच पाहायला मिळतंय की काय असं वाटत आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल दीपेक्षा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, हलकीची मिसफिल्ड झालेली आहे आणि त्याच्याच पदा उतरले दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 9 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत एकंदरीत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर तयार आकाश जोगारी जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट धाबेचा प्रयत्न, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 11 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5.50च्या सरासरीने बॅटिंग करतायत. यस ड्रिंक्स ब्रेक आता आपण घेणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण आहोत. तर जाऊया डीजे महेंद्र यांच्याकडे. त्याच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर गीत. धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. विजय शेठ पाटील साहेब चषकामध्ये स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र चालू आहे. गावदुबे स्पोर्ट्स देवडल ए वर्सेस गावदुबे स्पोर्ट्स पोमन. प्रणित गोंड हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पासून जे होईल. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा राहिलेला आहे गावदुबे स्पोर्ट्स देवदळ ए संघाच्या माध्यमातून. या पहिल्या इनिंगमध्ये 5 बॉलचा खेळ बाकी असेल. प्रणित तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट होता. धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. यावेळेस काय केलेल्या मैदानाच्या आतमध्ये थ्रो थोडासा लेट आला आणि ही एक धाव कंप्लीट केली. म्हणजे एकंदरीत 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 14 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे तालमेल पाहायला मिळतो या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विकेश अँड करण 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार प्रणित. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॅटची एज हवेमध्ये. चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. झेल करण्याचा प्रयत्न होता विरुद्ध दिशेने धावत होता बॉलर आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 16 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च करतोय बॉलर प्रणित गोंड. इकॉनॉमिकल चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 4था बॉल असेल. यावेळेस चेंडू लावून ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. हलकेचे मिसफिल्ड झालेले आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. या 2 धावाने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली गेली आहे. 1 शॉटचा इशारा आलेला पंचांचा. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. रिव्ह्यूची मागणी करता येणार नाहीये.
रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये. एकच धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाही. या फटक्यावर बॉलर तयार प्रणित गोंड. पुढे सरसड मारचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह एकदम मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 18 या अंकांवरती पोचले गेलेले आहे. धावसंख्या 18 धावा धावफलक कव्हर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार प्रणित. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या बाहेरून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 22 या अंकांवरती पोचली गेलेली आहे आणि 23 धावांचं लक्ष्य असेल गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाला. तेवीस धावांचं लक्ष्य असेल गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाला. चला वेलकम बॅक पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्यायची, फिल्डिंग सेट करून घ्यायची रिक्वेस्ट करतोय गावदेवी पोमन टीम. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 2026 आज अंतिमचा दिवस आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर जवळजवळ 4 दिवस कंप्लीट होताना पाहायला मिळते. म्हणजेच सुरुवात गुरुवारपासून आणि अंतिमचा दिवस रविवारचा. या स्पर्धेचे सहप्रायोजक आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चे कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यानंतर भूमिपुत्र फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री सुशांत श्रीकांतजी पाटील त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि सन्मान चिन्ह व आर्थिक सहकार्य हे नक्कीच त्यांच्या माध्यमातून मिळालं आहे. त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सौदीपाताई सुजेश पाटील यांच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज विद्यमान नगरसेविका त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मंगेश शेठ ठाकूर रॉयल गार्डन रिसॉर्टचे आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून मिळालेलं DBN लाईव्हचं म्हणजेच ज्या प्रकारे म्हणजे आर्थिक आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. हे जवळजवळ आपण पाहू शकतो की त्यांच्या माध्यमातून योगदान मिळालं आहे. त्यानंतर देवेंद्रजी आदरणीय सन्माननीय श्री देवेंद्रजी कंचन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब या विभागातील उद्योजक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सर्स केले ते बॉल त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर दशरथ मार्कंडक यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मात्र मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर आम्हाला या स्पर्धेसाठी खास करून जे 2 दिवस जनरेटर आणि त्यानंतर मग जो मंडप आम्हाला उभारून दिला आहे आपण बघितलं तर धनंजय
आम्हाला वाटतं की नक्कीच आम्हाला वाटतं की जनरेटर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलं आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. हे स्पॉन्सर्स होते आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला केलेलं हे सहकार्य बघायला मिळत आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय तर धावसंख्या आहे फलकावर. एक टार्गेट कितीचं आहे तर 23चं. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर विशाल विशाल नावाचा जो बॉलर आहे बघा, बॅटिंगकडे त्याच्याकडे क्षमता तर भरपूर आहे, परंतु बॅटिंग आज इम्प्रेस करता आला नाही आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये देवदल टीमचे आहेत, त्यांच्याकडे आपण चर्चा करूया. सागर जो खडे 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 जागेवरूनच आपण बघितलं तर खेळण्याची पद्धत कशी होती बघा, जागेवर उभे होते परंतु त्यांची बॅट क्लिप आपण बघितल्या तर ऑफ साईडच्या बाहेर होती. म्हणजे चेंडू आणि बॅट त्याच्यामध्ये किती गॅप होता, कारण की जर तुम्ही शॉट करायचे आहेत तर चांगल्या दिशेने रेषेमध्ये यायला हवं होतं. स्टेप आउट करून खेळलाय, पंच केलाय, फिल्डिंग चांगली आहे, परंतु आपण पाहिलं तर एक धाव वाचू शकत नाही आहे. स्टायलिश प्लेयर पाहायला मिळत आहेत आणि हॅट्स आपण पाहिली तर मग 19च्या मात्र गोष्टी 19च्या आठवणी आणि खास करून अशा हॅट्स अशा टोप्या मात्र डोक्यावर नेहमीच पाहायला मिळायच्या जुने अभिनेते, परंतु आता सध्या तरी ही स्टाईल बघायला मिळाली. वंदेशांचा प्रयत्न हलक्या हाताने इथे निवडलं गेलं हितेशला. स्टेप आउट झाले होते, मनामध्ये नेमकं काय चाललं होतं की स्टेप आउट होऊन मोठा फटका घ्यायचा होता की, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणाला मन बदललं गेलं आणि तो फटका फसला गेला. सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळेल, पहिली सफलता खात्यामध्ये जाईल. बघा हा मोमेंटम आहे. जर तुम्ही 23 धावा चेस करता, तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये 6 ते 7 जरी धावा आल्या असत्या ना तरी देखील तुम्ही या मॅचमध्ये आपण बघू शकतो की पुढे चाललं असतं. परंतु आता नेमकं काय झालं मित्रांनो की जवळजवळ 5 चेंडूचा खेळ होताना बघायला मिळाला आणि या 5 चेंडूमध्ये जर फलकावर आपण बघितलं तर ज्या धावा आलेल्या आहेत जे तुम्हाला जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 6 ते 7 घेतल्या तरी देखील तुम्हाला फायदा मिळू शकतो. आदित्य जोगारी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे. आदित्य जोगारीकडे आपण बघितलं तर क्लास आहे, फटके आहेत, परंतु या वेळेला माइंडसेट त्यांचं काय असेल, कारण की 23 धावा आपण पाहिल्या तर 18मध्ये 23 हे जे समीकरण आपल्या डोळ्याच्या समोर बघायला मिळालं होतं ना ते थोडंसं आपण पाहू शकतो की सोपं वाटत होतं, परंतु आता नेमकं काय आहे, काहीतरी अडथळा निर्माण होतोय तिकडे. पंच हेच म्हणतायत कशाचा जरी आपण बघितलं तर मग त्रास आणि तो दूर केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्यात. आदित्य जोगरे आपण बघितलं APL मध्ये आदित्यची बॅट मात्र चालली होती, एक मॅचमध्ये खेळले गेले होते, कदाचित तसा देखील खेळ केला ना तर मित्र म्हणे की मॅच जिंकेल देवदेल संघ. सॉफ्ट हँडने आपण पाहिलं तर खेळला जातोय, सेफ फटका म्हटला जातोय क्रिकेटच्या पटलावर, कारण की बॉलरच्या डोक्यावरून जरा सगळ्यात सुरक्षित स्थान असतं तिकडे आणि तिकडे खेळला गेला होता. 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर आपण पाहिलं 23 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी देवदल टीम पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 4च्या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी 12 सांगितला तर मग शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्याच्या समोर आठवतो, कारण की शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपली 50 वर्षाचं मात्र जे आयुष्य मात्र नक्कीच जे सगळं, परंतु त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये असे मोठे मोठे पराक्रम केले, कारण की त्या पराक्रमामध्ये आपण बघितलं तर 350हून अधिक गडी किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले आणि तो 19चा आकडा मात्र नक्कीच डोळ्याच्या समोर येतोय. आणि तेव्हा मात्र हा इतिहास मी जेव्हा पण असो कॉमेंट्री बॉक्समध्ये तेव्हा मात्र आपल्यापर्यंत पुन्हा वारंवार पोहोचवतोय. त्याचं कारण काय, कारण नक्कीच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जमलंय, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नक्कीच आपण जगतोय आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवतांचा इतिहास मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑफस्टंपच्या बाहेर आपटून टाकलेला बॉल, फिल्डरची चुकी झाली आहे तिकडे. क्रिकेटच्या पटलावर वारंवार आपण बघितलं तर चुका होतील, तर त्या चुका मात्र माफीच्या लायक नाही. 3 धावा जोडल्यात. सागर जोगारी, आदित्य जोगारी पण पाहिलं बॅकफुटला पंच केला गेला होता, फटका पाहिला पण तर फसला देखील होता. फिल्डर होते तिकडे, परंतु फिल्डरच्या माध्यमातून बिग मिस्टेक. हार्दिक होते, परंतु हार्दिक पांड्या स्टाईलमध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांचा अपयशी राहिला. 3 धावा मात्र मिळाल्या. 16 धाव्यांची गरज येणार 11 चेंडू. प्रिन्स ऑफ पोमान राहुल अंधेर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण, चांगली बॉलिंग केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये आपण पाहिलं तर घर बनवलेला होता दुसऱ्या धावेचा, परंतु ते वेळ आधीच मोडावं लागलं, कारण की आत्ता चांगली फिल्डिंग झाली होती. विकेश आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये. आता आपण बघितलं तर मग थोडंसं फेरबदल
तिकडे आपण बघितलं तर मग फिल्डिंगमध्ये होताना पाहायला मिळतोय. विशाल येत आहेत. आता विशाल आलेत, कशाला आलेत, कशासाठी आलेत त्यांना माहिती आहेत की एक बॅटरचं मन देखील आहे की ऑफसाईडचं झोन मात्र आपण टार्गेट केलं आहे आणि त्या झोनमध्ये आपण पहिलं फटकेबाजी मात्र करण्याचा प्रयत्न. राहुल अंधेर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे बॉलिंग करताना आपल्याला बघायला मिळतात, बॅटिंग करताना त्यांच्याकडून भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा त्यांनी मात्र भंग केल्या. परंतु बॉलिंगमध्ये मात्र त्याची भरपाई इथे केली जाईल का? थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे आपण पाहिलं तर मग पाटाने चेंडूमध्ये तितका प्रॉपर टायमिंग नाही आहे परंतु हलकंसं एज होतं हे नक्कीच पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. राहुल अंधेर यांचा जर खेळ आपण बघितला तर APL मध्ये राहिला होता छत्रपती लायन्स संघाच्या माध्यमातून. तब्बल त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर 121 धावा तो बेस्ट बॅटरचा किताब मात्र पटकावला गेला होता परंतु या मॅचमध्ये ती बॅटिंग दिसली नाही आहे त्यांची. हो, शान फटका आहे. आपण पाहिलं तर मग योग्य रीतीने आपण पाहिले तर मग ही कला दर्शवली गेली आहे कारण की जवळजवळ सूर्या कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलेला फटका पाहायला मिळाला. पाहू शकते आपण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच आपण बघितलं तर या 3 धावा मात्र जोडल्या जात आहेत. 3 धावा जोडल्या गेल्यात परंतु ज्या वेळेला आपण बघितलं की इथे अपील तर फेटाळली गेली होती परंतु स्क्वेअर अंपायर आता इन्व्हॉल्व झाले आहेत DRSचा वापर करण्यासाठी. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जातोय परंतु DRS जेव्हा तिसरा अंपायरचा जो कॉल आहे ना अंपायर्सच्या माध्यमातून आहे तो कोणाचा आला आहे, रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर्सचा आहे. वैयक्तिक नक्कीच आपण पाहिलं तर अंपायरचा हा डिसिजन आहे की नक्कीच त्यांनी रिव्ह्यू मात्र नक्कीच घेतला आहे आणि रिव्ह्यूमध्ये आता आपण पाहू शकतो की नेमकं झालं आहे काय. बघा इथे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर जेव्हा बॉल पकडण्याचा प्रयत्न केला होता ना बॅटर तर लांब राहिले होते परंतु जेव्हा यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्यात ना तेव्हा बॉल तर मात्र कीपरच्या हातातच नाही आहे म्हणजेच इथे शंकाच निर्माण होणार नाही आहे. डिसिजन इज नॉट आउट. डिसिजन नॉट आउट आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर 3 धावा मात्र मिळाल्या. टीमची टोटल वाढलेली आहे, टीमची टोटल पोचलेली आहे. आमचे ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतात 12च्या घरामध्ये जिंकण्यासाठी आता धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही बॅटर्सने आपण बघितलं तर आता सेन्सिबल क्रिकेट आपण बघितलं तर ज्याप्रमाणे खेळ केला जातोय ना म्हणतात ना की जे काम आपण बघितलं ना की तलवारीने होत नाही ते काम आपण बघितलं तर सुरीने होतं आणि ते केलं जात आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. थर्ड मॅनचे खेळाडू झेलपर्यंत पोहोचले, झेल ड्रॉप. नेमकं चाललंय का आज गावदेवी देवदल टीमची ही ओळख नाही आहे आज. काहीतरी आपण बघितलं की मग जो बॉडी लँग्वेज दिसून येतोय. राहुल अंधेर देखील थोडेसे आपण बघितलं तर मग नाराज दिसत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स वुमन टीम आपण बघितलं तर ही ओळख नाही आहे कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग, बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग पाहायला मिळते. आज कदाचित आपण बघितलं की अतुल देखील नाही आहेत या टीममध्ये. त्यांची एक बॉलिंग आपण बघितलं तर एक छान असते. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग नव्हताच झाला तरी देखील आपण पाहिलं धाव जोडली जाईल. जवळून लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. कशा पण का होईना इथे धावा घेणं गरजेची बाब झाली आणि त्या धावा येताना बघायला मिळाल्या. इथे आपण बघितलं तर ही एक धावसंख्या पोचली गेली आहे 14च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 6 चेंडू शेष आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा 9 हव्या आहेत परंतु एका बाजूने आपण पाहू शकतोय की एकतर 2 चांगले चेंडू गावदेवी वुमन टीमला आणू शकतात परंतु नक्कीच मॅच कोणाच्या हातामध्ये येईल आणि कोण मात्र आपण बघितलं की या मॅचला जिंकण्याचा कारनामा करते. जाऊया थोडंसं आपण बघितलं ब्रेक आहे. ब्रेकमध्ये डीजे ऑपरेटर महेंद्र पवार यांच्याकडे गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येऊया. धन्यवाद डीजे. गीत अगदी छान आहे. का छान आहे कारण की नक्कीच व्यक्ती ही महान आहे
आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांच्या बद्दल जर म्हटलं तर तितकंच कमी आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मोठ्या मनाचा मोठा राजा माणूस म्हणजेच आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब जे सातत्याने आपण बघितलं तर मग क्षेत्र कोणतेही असो आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मदतीचा हात असो, आपण बघितलं तर प्रत्येकाच्या आपण बघितलं साथीने जोडीने मात्र आपण बघितलं तर एक खंबीर नेतृत्व म्हणून आपण आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटीलजी साहेबांना पाहत असतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर हेमंत यांना आपण APL मध्ये जर बघितलं तर मग इम्प्रेसिंग कामगिरी जास्त राहिली नाही त्यांची, परंतु आपण बघितलं की प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो ना बघा, त्या दिवसाला तुम्ही एक रात्र म्हणून विसरून जायचं असतं आणि एक पुढचा दिवस मात्र आपण पाहिलं तर एक चांगला असतो, या आशेने मात्र जायचं असतं. हार्दिक आता चांगला झेल कन्वर्ट करतात, आदित्यांचा खेळ मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळाला आहे. मॅच जिंकण्यासाठी बघा एक कुशल मुवमेंट हवा होता गावदेवी पोमन टीमला, तो कुशल मुवमेंट मिळेल का आता पाहू शकतोय. हा मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ही विकेट ठरेल का, हो ठरू शकते मित्रांनो. बघा की 4 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 7 धावा हव्या आहेत. 7 धावा म्हणजेच असा मुवमेंट तो कन्वर्ट करायचा होता आणि तो कन्वर्ट करून दिल्यानंतर आपण पाहू शकतो की आता असं वाटतंय की कदाचित मॅचमध्ये येऊ शकते, परंतु देवदर टीमकडे आपण पाहू शकतोय ना की जे येणारे बॅटर आहेत मिस्टर योगेश जोगारी, अनेक वर्ष या टीमसाठी क्रिकेट खेळत आहेत, परंतु थोडंसं आपण बघितलं तर मधला इतिहास त्यांचा की थोडंसं वैयक्तिक कामगिरी असते, वैयक्तिक जबाबदारी असते आणि त्यामुळे थोडंसं सरावाचा अभाव राहिला होता, त्यामुळेच या संघाशी थोडंसं कमी जोडले होते. परंतु या सीझनमध्ये जास्त सरावाला वेळ देतात, जास्त आपण बघितलं तर मग क्रिकेट खेळलं गेलं आहे आणि एक्सपिरियन्स खेळाडूची गरज आहे इथे, कारण की 4 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपण बघितलं तर तितकं कठीण नाही आहे, परंतु आता योगेश यांचा अनुभव आहे ना तो त्यांना थोडासा सिद्ध करावा लागेल आणि आपल्या संघाला इथून पुढे जबाबदारीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलर हेमंत तयार, समोर योगेश, 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आपटून टाकलेला होता ऑफस्टंपच्या बाहेर, विशाल भडांगे चेंडूला फील्ड करतायत, धाव एकच मिळेल. मॅच मध्ये आपण पाहिले तर थोडीशी रंगत निर्माण केलेली आहे हेमंतने, आदित्यची विकेट जी मिळवून दिल्यानंतर आपण बघितलं आत्ता जिंकण्यासाठी चेंडू शेष आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये तब्बल धावा हव्या आहेत 6. 3 चेंडू 6 धावा, प्रति बॉलमध्ये 2, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितली तर गोलंदाजी अराउंड द विकेट छान होते. सफळ झाले होते, एक फटका एक क्षेत्र निवडायचं होतं. मोक्याच्या क्षणी आलेला हा निर्धाव चेंडू बघा 3 होते त्यापैकी 1 कमी झाला, आता असतील 2 आणि या 2 मध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅचला जिंकण्यासाठी कराव्या लागतील 6 धावा. परंतु बॉलर काय करतात, बॅटर काय करतात, प्रश्नाचं उत्तर मिळेल थेट मैदानामध्ये. चांगला फटका खेचला जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, गॅपमध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. ओहो, या क्षणाला मोक्याच्या क्षणी मात्र टोकलेला बॅटरना आपण पाहिला तर एक संघाला मात्र दिलासा देणारा फटका दिला तिथे आपण पाहिला तर फेकून बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार 4. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या बघा मॅच इंटरेस्टिंग आता होताना बघायला मिळाला. एक डॉट आला, त्यानंतर चौकार आला, म्हणजे जो डॉट चेंडू होता ना त्याची भरपाई मात्र केली आहे, परंतु आता 1 चेंडू आणि 2 धावा. मॅच आपण पाहिलं तर क्रिटिकल कंडिशन मध्ये येताना बघायला मिळालं. थोडंसं ज्याप्रमाणे वेळ जर घड्याळामध्ये आपण बघितला ना तर 12:03 झाले, दुपारचं सत्र जसं तापला गेलाय तसाच मॅच गेला आपण पाहिला तर तापलाय, गरम झालाय. आता 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज, मॅच जिंकेल कोण. जसं म्हणतायत ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम तर प्रत्येकाला करावेच लागतात, देव तर हातामध्ये रेषा देतो, परंतु त्या मेहनतीने रंग मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. आता मेहनतीने रंग मात्र भरून मात्र आपण बघितलं तर या मॅचची कहाणी मात्र आपण बघितलं आहे, तर या कहाणीमध्ये आपण बघितलं तर रंगाची रंगोळी मात्र भरायची आहे, मॅचला जिंकायचं. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. ट्विस्ट मोठा आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण बघितला इंटरेस्टिंग हा मुकाबला होताना पाहायला मिळतोय. क्रिटिकल आपण पाहिलं कंडिशन निर्माण झालेली आहे, कारण की इथे आपण पाहिलं तर एखादी चुकीची भारी पडू शकते.
दोन्ही संघावर. परंतु यावेळेला आपण बघितलं तर मग बॉलर तयार आहेत, बॅटर तयार आहेत. बॅटर देखील आपण बघितलं आकाश आपण जवळजवळ आपण बघितलं तर बॅटर आहेत स्ट्रायकेनकडे सध्या सागर आहेत. सागर जोगारी आपण बघितलं तर सागर एक इम्पॅक्टफुल खेळाडू आहेत. मागचा काळ सागर यांचा पाहिला तर मग छान राहिलाय आणि छान बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतात सागर. स्टेप आउट करून खेळलेला फटका पाहतो यावेळेला गॅप मध्ये धाव एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न चेंडूची फेकी आणि पहा इथे झालंय का 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच मात्र आपण पाहिला तर जिंकला गेलाय गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमच्या माध्यमातून. सुंदर मात्र आपण पाहिला मॅच रंगला गेला. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं, थरारक्षण अनुभवायला मिळाला आणि या थरारक्षणामध्ये आपण पाहिलं तर कामगिरी उंचावली गेली आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाची आणि त्यांचं करेन मी अभिनंदन. काय जबरदस्त मॅच रंगला गेला होता. कारण की असं वाटलं होतं की गावदेवी पोमन टीम 23 धावा डिफेंड करतोय की काय, परंतु ज्याप्रमाणे एक मोठा फटका आला आणि सेन्सिबल माइंड क्रिकेट त्याला म्हणतायत ना ते खेळला गेला. प्लेअर ऑफ द मॅच सागर जोगारी ठरतायत. बॅटिंग करत असताना 12 धावा त्यांच्या बॅटमधून येताना बघायला मिळाल्या. बॉलिंग करत असताना आपण बघितलं तर 2 विकेट देखील त्यांच्या माध्यमातून जिथे मिळवले गेले होते.